मी अरुण खोडके. शिवचिंतन. ज्या कालखंडामध्ये हिंदुस्थानवरती परकीय सत्तेचे सावट होते, रयतेच्या जीवनात निराशेची दाट रात्र दाटून आली होती, त्या अंधकारमय कालखंडामध्ये शिवरायांनी स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला. स्वराज्य त्यांच्या दृष्टीने सत्ता नव्हती, ते होते रयतेचा सन्मान आणि स्वाभिमान. म्हणूनच त्यांचे स्वराज्य हे केवळ राजकीय क्रांती नव्हती, तर ती मानवी स्वाभिमानाची पुनर्स्थापना होती. त्यांनी राज्य केले ते प्रेमाच्या बंधनाने. इतिहासात अनेक राजे झाले, पण रयतेचा राजा ही उपाधी मिळवणारे शिवछत्रपती एकमेव राजे होते. रणांगणात तलवारीला तलवार भिडत असे, पण शिवरायांच्या अंतःकरणात करुणेची धार अखंड वाहत असे. त्यांनी शत्रूच्या स्त्रीला सुद्धा मातेचा सन्मान दिला. परस्त्री माते समान ही इतिहासातील तेजस्वी वचन होते. शिवरायांचे वेगळेपण तलवारीच्या बाबतीत नव्हते, ते होते मातेच्या माणसातील अश्रूत, शेतकऱ्यांच्या कष्टात, स्त्रीच्या सन्मानात आणि स्वाभिमानाच्या ज्वालेमध्ये. इतिहासाच्या अथांग सागरामध्ये अनेक राजे झाले, अनेक साम्राज्य उभी राहिली, लोप पावली, पण जनतेच्या हृदय सिंहासनावरती राज्य करणारे खरे लोकनायक हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजच होय. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.